वाह वाह वाह, क्या बात है शनाया. केवढं मोठं टार्गेट अचीव्ह केलंय आपण, माहितीये तुला. आणि याने मला किती मोठं प्रमोशन मिळणार आहे तुला कल्पना तरी आहे का? हा माझं प्रमोशन नक्की. येस, इट्स टाइम टू सेलिब्रेट. बोल काय करूया, तू सांग. काही नको. हा म्हणजे अशी का ऑफिस तू मगापासून बघतोय गप्प गप्प आहेस, काही बोलतच नाहीस, काय झालं? तुझे काही वागलंच ते नाही आवडलंय मला. अगं मी काय वागलोय असं? सगळ्यांसमोर त्या राधिकाची तारीफ करायची काय गरज होती? बरं ते फॉरेन डेलिगेट्सला पण तू सांगितलं की ही माझी बायको आहे, मग माझी काय व्हॅल्यू राहिली? अच्छा, ते तुझ्या डोक्यात. शनाया, एक गोष्ट लक्षात घे. तिथे अर्ध्या अधिक लोकांना हे ऑलरेडी माहितीये की राधिका माझी बायको आहे, बरोबर? करेक्ट. आता ते फॉरेन डेलिगेट्सना कळलं नाही कळलं काय फरक पडतोय? एनिवे, ते सगळ्या लंच प्रिपरेशनने इम्प्रेस झालेलेच होते की नाही, त्याचाच फायदा घेतला मी. याचा फायदा आपल्यालाच होणार आहे ना प्रमोशनसाठी. काय फायदा होणार आहे? सॅलरी वाढेल तुझी, पण काय काम पण वाढेल, बिझी होशील परत. अगं मग पॅकेज वाढलेलं कुणाला नकोय? शिवाय बिझनेस सर्कल मध्ये माझं केवढं नाव होईल माहितीये ना तुला. शनाया, तुला माहितीये मी ॲम्बिशियस. मला खूप मोठं व्हायचंय, खूप काही करून दाखवायचंय. आणि यामध्ये मला तुझी साथ हवी, कारण तूच माझ्यासाठी लकी आहेस ना. गॅरी, हे सगळं इथे बोलायला ठीक आहे, तिकडे ऑफिस मध्ये तीच जिंकली ना सगळ्यांसमोर. हे बघ, तू तुझ्या ऑफिस मधल्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर, ओके? असं स्थान निर्माण करणं स्वतःचं, सगळं ऑफिस कंट्रोल मध्ये घे की कुणी राधिकाचं नाव सुद्धा उच्चारू शकणार नाही. तसंही ती काय करू शकते, जास्तीत जास्त स्वयंपाक, राईट? तर लिमिटेशन्स आहेत किती तिला. माझ्या डोक्यामध्ये तिचा विचारही येत नाही. शनाया, माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तू आहेस. मी फक्त फ्युचरचा विचार करतोय आणि तोही तुझ्या बरोबर. आता हसून दाखवशील का मला? दॅट्स लाईक माय बच्चा. चल, मी पटकन फ्रेश होणार. बरा झाला चा? वाले, आधीच तुला तुझे व्याप कमी आहेत, त्यात माझा त्रास. आणि अरे मला कसला आलाय त्रास? तुझे व्याप काय कमी आहेत का? गेल्या काही दिवसापासून पाहते ना मी, नुसती धावपळ दगदग सुरू आहे तुझी. माझी कमी आणि तुझीच जास्त. शारीरिक कष्ट आणि मानसिक थकवा. तुला तुझं दुःख कमी आहे का? त्यात माझी आणि भर. दादा, आता सगळं चांगलं होऊन राहिलं ना, मग पुन्हा असं काऊन बोलून राहिला तू? बरं चल, माझं सोड. सुजय कसा आहे? डॉक्टर काय म्हणाले? अगदी बरा आहे. झोपून असतो पण शुद्धीवर तरी आहे. कालच घरी आणलं त्याला. बरं झालं घरी आला. आपला माणूस घरी असलं की कसं छान वाटतं नाही? आणि हॉस्पिटल पेक्षा आता तो घरी लवकर बरा होईल. हो, पण तुझ्या वहिनीनं नीट केलं पाहिजे ना सगळं. काऊन नाही करणार? नाहीतर काय, एक नंबरची भैताड आहे ती. अगं, तिनं जर सुजयची सेवा केली तर गाव गप्पा कोण मारणार? दादा, असं काऊन बोलून राहिला? अरे काऊन नाही करणार? करेलच ना, ती आई आहे. आणि आईला आपल्या पोरापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नसतं. तुझी वहिनी अपवाद आहे त्याला. कधी कधी मी विचार करतो बाले की तुझ्यासारखी वेळ तिच्यावर आली असती तर काय केलं असतं तिने. दादा, तू खंबीर होतीस ग, म्हणून सगळं निभावलंस. मला कधी कधी अभिमान वाटतो तुझा बाले, आणि कौतुकही वाटतं की माझ्या बहिणीनं स्वतःला सावरलं, स्वतःच्या मुलाला सावरलं. एवढंच नाही तर स्वतःच्या भावाचा संसारही सावरला. एवढं कोण करेल ग कोणासाठी? दादा, मी काही फार केलेलं नाही. माझ्या एकटीच्यानी झालं असतं काय सगळं? तू होतास, नानाजी नानीजी होत्या, सुबोध भाऊ, रेवती, सगळेच तर माझ्या पाठीशी आहेत. हा, आणि या सगळ्यात आनंद भाऊजी जेनीचा वाटा सगळ्यात मोठा आहे. हो, अगं पण गुरुनाथच्या पैशांचं काय करणार आहेस? देणार, आजच वापस देणार. दादा, तू आलास ना, मग आत्ताच दे. हे बघ, चेक तयारच करून ठेवला. आले, चल मी येतो तुझ्या बरोबर.
नको दादा, एका सामान्य गृहिणीला यांनी चॅलेंज केलं ना, आणि सामान्य गृहिणीच त्यांना पैसे वापस कर. आलीच. हे काय? बरीच प्रगती झाली तुमची तर. नाही, आधी मी तुम्हाला सांगायचंय का दुधाकडे लक्ष द्या, तेव्हा ती तुम्हाला बायकी कामं वाटायची. आता तर नाश्ता बिस्ता करून राहिले तुम्ही. चहा पण बनवता येत असेलच ना? बघू बरं तुमच्या हातचा चहा कसा लागतो ते. द्या राधिका, मला 1 कप चहा द्या. याच्यासाठी आलीस तू इथे? ऑफिस मध्ये तुम्ही सगळ्यांसमोर माझी बायको म्हणून ओळख करून दिली, खूप बरं वाटलं. आता ठीक आहे, जावं आपल्या घरी राहायला. म्हणून आली मी. द्या द्या, चला चहा द्या मला. अगं गॅरी, कोण आलंय? मी आली. ही का आली इथे? इथे राहायला आली काय? गॅरी, कशाला? नको ना, कशाला आणतोयस हिला तू परत? अरे काय करतोयस तू? शन्या, मी नुसतं बोलले तरी तू इतकी घाबरली. प्रत्यक्षात आले तर काय करशील तू? काय बडबड चालू यायची? गॅरीला काढ रे घराच्या बाहेर, काय बोर करते ही? घराबाहेर कोणाला काढून राहिली का? मी यांची लग्नाची बायको आहे, आणि तू? जाऊ दे, सोड. राधिका, तू हे सांगायला आलीस का इथे? मी तुमचे पैसे वापस करायला आले. तुम्ही म्हणत होता ना, एक गृहिणी काय करू शकते? हे घ्या, एक सामान्य गृहिणी हे करू शकते. मी तुमचे सगळे पैसे चेकच्या रूपाने तुम्हाला दिले. आता माझ्या दादाच्या घराचे पेपर्स मला ताबडतोब वापस दे.